हॅलो, तर चला आज आपण बनवूयात ब्रेडपासून मस्त एकदम हेल्दी बनणारा नाश्ता आणि एकदम झटपट बनणारा। तर त्यासाठी सर्वात अगोदर काय करूयात, 2 चमचे दही घ्यायचे, 2-3 चमचे एका बाउलमध्ये, आणि त्यामध्ये मी 3 ते 4 चमच बेसन घेतलेले आहे। तुम्ही किती बनवायचे तुम्हाला त्यानुसार तुम्ही घेऊ शकता बेसन। मी इथे 4 ते 5 चमचे घेतलेले। त्याच्यामध्ये जास्त तर काही घालायचं नाही, थोडीशी लाल तिखट घालूयात, जिरं आणि मीठ घालायचे, हळद पण घालायची पण मी विसरले, नंतर टाकते मी, आणि पाणी घालायचे आणि हे छान असं मस्त हलवून घ्यायचे। आता मी हळद टाकते आणि थोडं पाणी टाकूयात आणि मस्त आपण भज्जायला जसं मिश्रण करतो तसंच बनवायचे। मस्त हलवून घेऊयात, थोडं घट्ट दिसत होतं म्हणून आणखी थोडं पाणी घालते मी, आणि हे छान असं मस्त, हे बघू शकता कन्सिस्टन्सी तुम्ही अशीच ठेवायची आहे। मेथी घेतलेली आहे मी इथे, स्वच्छ धुवून कट केलेली आहे, आणि ती मेथी पण घालते मी त्याच्यामध्ये। आणि इथे बघू शकता मी ब्रेड घेतलेली आहे, व्हाईट ब्रेड आहे, तुम्ही ब्राऊन ब्रेड पण घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आणि हे बॅटर पूर्ण मी चमच्याने एका पसरवलेलं आहे। एक पॅन घेतलेले, ते गरम केलेले मस्त, त्याच्यामध्ये तेल टाकूयात आणि सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचे। थोडं गरम झालं की मग हे जी ब्रेड घेतलेली आहे आपण त्याच्यावर टाकायची, उलटी जिकडून आपण बॅटर लावलेलं आहे तिकडून त्या साईडनी ती ब्रेड आपण त्या पॅनमध्ये टाकूयात। वरतून परत थोडंसं आपण ते बॅटर लावून घ्यायचे आणि गॅस हा लो फ्लेमवरच मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे। फुल फ्लेम केली तर ते खालून जळू शकते ब्रेड, त्याच्यामुळे लो फ्लेमवर टाकायचे। आणि वरतून पण मी मस्त बॅटर लावून घेतलेले पूर्ण, त्याच्यावर थोडासा कांदा घातलेला आहे मी कट करून, थोडंसं टोमॅटो घालते कट करून, मस्त सगळीकडून हे टोमॅटो आणि कांदा घालून घ्यायचा आहे, आणि अगदी थोडीशी मी कोथिंबीर पण घालते। सगळीकडून कोथिंबीर पण घातली आहे। आता मी हे बघा, मी अगोदर ब्रशनीच उलटवत होते पण म्हटलं त्याने नाही होणार म्हणून मी चमचा घेतला आहे, आणि मस्त ह्या छोट्या आणि मोठ्या चमच्याने मस्त परतून घेतलेलं आहे। बघू शकता वरतून किती छान क्रिस्पी असं भाजलेलं आहे। इकडून पण लो फ्लेमवर मस्त भाजून घ्यायचे, कांदा वगैरे सगळं चिटकून बसते त्याला। आणि हे बघू शकता किती कलरफुल मस्त दिसत आहे ब्रेडपासून बनलेला 5 मिनिटात बनलेला नाश्ता। मस्त टोमॅटो केचप बरोबर किंवा तुम्ही चिंचेच्या चटणी बरोबर पण खाऊ शकता, जसं तुमच्या आवडीप्रमाणे। किती मस्त दिसते, एकदम कलरफुल आणि खूप टेस्टी लागते। तुम्ही पण एकदा नक्की बनवा। जवळून दाखवते मी तुम्हाला, बघा किती क्रिस्पी असं भाजलेलं आहे दोन्हीकडून पण, खूप मस्त लागते। तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा लागत होता। व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।